त्याच्यानंतर हे समोर कपालेश्वर मंदिर. पूर्ण भारतामध्ये या मंदिरासमोर नंदी नाही. कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र जे नाशिकमध्ये वनवासाला आले होते तेव्हा स्वतः रामांनी या कुंडामध्ये स्नान केलेलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात भारतातले जेवढे साधू संत आहेत बरोबर. सर्व साधू संत या रामकुंडामध्ये शाही स्नान करतात. पंचवटी दर्शन आपण चाललोय आता. या पंचवटी दर्शनमध्ये आपल्याला 9 मंदिरचं दर्शन आहे. ओके. याच्यामध्ये पहिलाच पडतो रामकुंड. म्हणजे नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यामध्ये भारतातले जेवढे साधू संत येतात सर्व साधू संत या रामकुंडामध्ये शाही स्नान करतात. बरोबर. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी नाशिकमध्ये वनवासाला आले होते त्यावेळेस स्वतः राम भगवान या कुंडामध्ये स्नान करत होते. म्हणून या कुंडाला सगळ्यात पवित्र स्थान मानला जातो. त्याच्यानंतर त्रिवेणी संगम आहे. हे जो रामकुंड आहे या रामकुंडाच्या खाली पाण्याच्या खाली अरुणा वरुणा गोदावरी या 3 नद्यांचा गुप्त संगम आहे जो तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. त्याच्यानंतर हे गंगा गोदावरी मंदिर आहे. हे मंदिर फक्त 12 वर्षातून एकदाच उघडतं. ज्यावेळेस नाशिकमध्ये कुंभमेळ्यामध्ये साधू संत रामकुंडामध्ये शाही स्नान करतात. रामकुंडाचं शाही स्नान झाल्यानंतर या गंगा गोदावरी मंदिराचं दर्शन त्यांना करावं लागतं. कारण ही शंकर भगवानाच्या जटेमधून जी गोदावरी माता निघलेली आहे तिचं हे गंगा गोदावरी मंदिर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉटमध्ये कपालेश्वर मंदिर आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढे शंकर भगवानांचे मंदिर आहे तर प्रत्येक मंदिरासमोर नंदी असतो. पण हे कपालेश्वर भारतामध्ये असं एकमात्र मंदिर आहे की ह्या मंदिरासमोर नंदी भगवान नाही आहे. कारण की इथं शंकरांनी नंदीला गुरु मानलेलं आहे. तुम्ही भारतामध्ये जेवढे शंकरांचे मंदिर फिरशाल तर प्रत्येक मंदिरासमोर नंदी असतो पण इथे नाही आहे. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पंचवटीचे 5 वडांची झाडे जी राम भगवाननी स्वतः आपल्या हाताने 5 वडांची झाडं लावली होती. त्याच्यावरून या जागेला पंचवटी असं नाव पडलंय. म्हणजे वडांची झाडं 5 वडांची. ते कपालेश्वर देवस्थान, नंदी नसलेला देवस्थान. हो. चला. पातालेश्वर मंदिर, रामतीर्थ. 50 रुपये नाही घ्या. हनुमान से बड़ा कोई भक्त नहीं. जय श्री राम. जय श्री राम. आहे रिक्षा केलेली, रिक्षा उभी आहे. चल दीप्ती. मला ते
चला बोटिंग एकाचे 30 रुपये. खायला आता जय श्रीराम. बरोबर आहे. कमी घ्यायला पाहिजे रे पोरांचे. कमी घ्यायला पाहिजे. बाबा बॅलन्स गडबडतोय. पेमेंट करून टाका. हो घे ना भाई. त्यात काय. फर्स्ट टाइम बोटिंग रे बाबा. फर्स्ट टाइम बोटिंग करतो नाशिकला. गोदावरी नदी. काय घातलं तरी अरे का चालू आहे का. चला चला. संपले 30 रुपये संपले. नाही चला 30 रुपये संपले. चला ओ भरपूर पाणी झालं. भरपूर पाणी. बाजूला आलाय बाहेर. चल नाशिक पंचवटी. जय हनुमान.
फक्त पुढचाच मारुती बघा, मागे पण मारुती. बोला 50 रुपये काही घ्या 30 रुपये. एकमेव असे मंदिर जिथे नंदीच्या समोर शंकरासमोर नंदी नाहीये. ट्रॅफिक जाम. हा काका, आपण इथे काय काय बघितलं आम्ही आता? आता आपण इथं रामकुंड बघितला, त्याच्यानंतर गंगा गोदावरी नदी, कपालेश्वर जिथे नंदी नाही ते. ओके ओके, ठीक आहे, चला बसा. त्याच्यानंतर सीता गुफा, या गुफेमध्ये राम आणि लक्ष्मणने सीतेला रावणाच्या भीतीने गुफेमध्ये एक रात्र आणि एक दिवस लपून ठेवलं होतं. तर सीतामाताला कुठं लपून ठेवले, त्या निशाणीसाठी राम भगवानांनी या दंडकारण्यामध्ये 5 वडांची झाडं लावली होती, की ज्याच्यावरून या जागेचा पंचवटी असं नाव. त्याच्यानंतर मारीचर, जो मारीच राक्षस हरणाचं रूप घेऊन सीता मातेचं हरण करण्यासाठी आला होता. त्या मारीच राक्षसाला माहिती होतं का राम लक्ष्मणने सीतेला या गुफेमध्ये लपून ठेवलेलं आहे, म्हणून तो हरणाचं रूप घेऊन आला होता आणि त्याचा वध लक्ष्मणाने केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉटमध्ये काळाराम मंदिर आहे. हे काळाराम मंदिर पंचवटीचे हा, हे पंचवटी दर्शन मध्ये काळाराम मंदिर. ज्यावेळेस लक्ष्मणनी शूर्पणखेचं नाक कापलं होतं, त्यावेळेस रावण खूप क्रोधित झाला होता